आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो, या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। ग्रामपंचायत चंद्राची मेट येथील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात फसवणूक। ही बातमी सविस्तरपणे बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून बेल वाजवा आणि रहा अपडेट। नाशिक ग्रामपंचायत चंद्राची मेट येथील 30/11/2023 च्या ग्रामसभेत शबरी घरकुल योजनांसाठी ग्रामसभेत 6 नावे निवडण्यात आली होती। मात्र त्यापैकी 4 लोकांचीच नावे आली असता इतर 2 नावे ही वेगळी आली असता पुन्हा एकदा ग्रामपंचायत चंद्राची मेट अडचणीत सापडली आहे। ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत दिलेल्या नावे ही अंतिम नावे व यादी असते, तर या व्यतिरिक्त हे येणारे 2 नावे कसे काय दिले आहेत व जे लाभार्थी खरे पात्र आहेत त्यांचे नावे वगळून इतर 2 नावे कसे काय आले, हा आता सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न निर्माण झाला आहे। ग्रामपंचायत व प्रशासकीय अधिकारी जर असे मनमानी कारभार करत असतील तर गरीब सर्वसामान्य जनतेने कोणाकडे आपले काम करावे, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित होत आहे। या विरुद्ध ग्रामपंचायत चंद्राची मेट येथील ग्रामस्थ ईश्वर चंद्रे व काही ग्रामस्थांनी पंचायत समिती त्र्यंबकेश्वर येथील बीडीओ सपकाळ सर व घरकुल विभाग विस्तार अधिकारी दादा आहेर यांच्याकडे तक्रार केली असता ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी यांनी मात्र बीडीओ सपकाळ सर यांच्यासमोर घरकुल विभाग विस्तार अधिकारी दादा आहेर यांनी तक्रारदार ग्रामस्थ ईश्वर चंद्रे व ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे दिली, हे आपण जी न्यूज मराठीच्या कॅमेऱ्यात बघत आहोत। यातून असे लक्षात येते की खरंच प्रशासकीय अधिकारी हे कायद्याच्या अलीकडे जाऊन कसे मनमानी कारभार करतात हेच यातून दिसून येत आहे। यावर शासनाने लवकर पाऊल उचलून अशा मनमानी कारभार करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी यांच्यावर रीतसर कारवाई करावी, तरच असे प्रकार पुन्हा होणार नाही। बघू आता याकडे शासन कारवाई करेल का। सचिन पाटील, जी न्यूज मराठी नेटवर्क, महाराष्ट्र।